जळगाव महापालिका निवडणुकीत 63 जागांसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडते। मतदारांना आकर्षित करण्यासाठी महापालिकेच्या वतीने केळी खरं तर मतदान केंद्रासह आदर्श मतदान केंद्रांची उभारणी करण्यात आली आहे। याचाच आढावा घेतलाय लोकशाहीचे प्रतिनिधी सुमित देशमुख यांनी। जळगाव महानगरपालिकेच्या मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली असून मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजवायला सुरुवात केलेली आहे। महापालिकेच्या निवडणुकीमध्ये एकूण 75 जागांपैकी 12 जागा ह्या बिनविरोध निवडून आल्या होत्या आणि 63 जागांसाठीची ही मतदान प्रक्रिया आता पार पडत आहेत। आपण पाहू शकतो जळगाव मधील काही जे केंद्र आहेत, जवळपास 516 केंद्र आहेत। यामधील 12 केंद्र जे आहेत ते आदर्श केंद्र म्हणून ओळखली जात आहेत आणि महापालिकेच्या वतीने या ठिकाणी आदर्श केंद्रांना एक वेगळ्या पद्धतीने सजावट करण्यात आलेली आहे। मतदान केंद्रावरती एकूण नियुक्त कर्मचारी जे आहेत 3055 मतदान कर्मचारी या ठिकाणी नियुक्त करण्यात आलेले आहेत आणि जळगाव शहरामध्ये एकूण 516 या ठिकाणी मतदान केंद्र आहेत आणि पोलीस कर्मचारी देखील जवळपास जर विचार केला तर 3000हून अधिक पोलीस कर्मचारी या ठिकाणी मतदान केंद्रावर तैनात करण्यात आलेले आहेत। महापालिकेवरती कोणाचा झेंडा फडकणार, मतदार राजा आपला मतदानाच्या माध्यमातून कोणाला मतदान करणार हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। सुमित देशमुख, लोकशाही मराठी, जळगाव। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।